ही गोष्ट काही एक आठवडा पूर्वीची आहे। मी माझी बायको, माझ्या बायकोची मैत्रीण आणि तिचा पती आम्ही सर्व लोकांनी एक नाईट आउटचा प्लान बनवला होता। सर्व काही बरोबर ठरले होते आणि मग आम्ही सर्व लोक खूप मस्तीमध्ये होतो कारण सर्वांचे असे पहिले प्लान होते आणि आम्ही यावेळी ड्रिंक घेण्याचे पण ठरवले होते। मी तुम्हाला सांगून टाकतो की माझ्या पत्नीचे फिगर खूप सुंदर आणि सेक्सी आहे। तिचे फिगर आहे आणि तिचे डोळे खूप मादक रंगाचे आहे। माझ्या पत्नीचे नाव नैना आहे आणि माझ्या पत्नीची फ्रेंड थोडी सावळी आहे आणि तिचे साईज आहे आणि ती दिसायला थोडी काळी आहे, पण काय सांगू की तिचे नखरे इतके सेक्सी आहेत की चांगल्या चांगल्यांचा लंड तिला पाहून एकदम ताठून उभा होऊन जातो। आज तुम्हाला मी माझ्या विषयी सांगून टाकतो आहे। माझी उंची 5 फूट आणि 8 इंच आहे आणि मी मस्त माणूस आहे। माझा लोडा 2 इंच जाड आणि 6 इंच लांब आहे। मग माझ्या पत्नीच्या फ्रेंड साईनाचा पती समीर एकदम काटकुळा आहे आणि त्याची उंची 6 फूट आहे आणि त्याच्या लंडची साईज मला काही माहिती नाही आहे कारण मी कधी पाहिला नाही आहे। आज मी आजच्या कहाणीवर येतो आहे। एक आठवडा पूर्वी आम्ही ठरवले आणि मग आम्ही व्हॉट्सअप वर ग्रुप बनवून काय काय करायचे ते सर्व बोलू लागलो होतो आणि सर्व लोक खूप खुश होते। आम्ही शनिवारचा दिवस निवडला होता कारण दुसऱ्या दिवशी रविवार असतो आणि तेव्हा उशिरा उठले तरी काही प्रॉब्लेम येणार नाही कारण माझ्या पत्नीला लवकर उठायला आवडत नाही। मग तो शनिवारचा दिवस आला आणि मग आमच्या सर्व लोकांच्या मनामध्ये वेगळे वेगळे विचार येऊ लागले होते की कसे काय करणार, कशी आमची रात्र असेल कारण आमचा सर्वांचा एकदम पहिला अनुभव होता। त्यामुळे सर्व लोक खूप उत्साहित होते आणि माझी पत्नी नैना तर सकाळपासून तिच्या पार्लर मध्ये जात होती आणि माहिती नाही काय तयारी करत होती आणि मी पण ड्रिंकची तयारी करत होतो। नैना आज पार्लर मधून तयार होऊन आली तेव्हा आय वेक्स, अंडर आर्म वेक्स, क्यूबिक वेक्स करून आली होती आणि तिला पाहून असे वाटत होते की आज ती तिथे फक्त समीर साठी जाते आहे की काय। मी तिला पाहून एकदम चकित झालो होतो पण मी काही म्हणालो नाही आणि फक्त तिच्याकडे पडून तिला एक स्माइल पास केली होती आणि मग मी माझ्या कामामध्ये लागलो होतो। मग ती तिचा नाईट ड्रेस काढत होती आणि मला असे वाटत होते की ती असे तर सांगणार नाही ना की मी नाईट ड्रेस घालणार आहे कारण ती जास्त करून मला गरम करायला नाईटी घालत होती, पण आज तर त्याच्या एकदम उलटे झाले। तिने सेंडो आणि शॉर्ट्स काढले होते। आता मी पण विचार करायला मजबूर होतो की नैना इतकी तयारी करत आहे तर तिथे सायना कशी तयारी करत असेल। मग मी विचार केला की सरळ समीरला फोन करून विचारून घेतो आणि मग मी त्याला माझ्या फोनवरून कॉल केला। मी म्हणालो की हेलो समीर, मी राहुल बोलतो आहे। तो म्हणाला की हाय राहुल, कसे आहे भाऊ तिकडे, तयारी कशी काय चालली आहे। मग मी 1 मिनिट विचार केला की याला कसे माहिती की इथे तयारी करणार आहे। समीर मला म्हणाला, काय झाले राहुल, कोठे हरवला आहेस तू। मी मग त्याला म्हणालो की अरे मित्रा काही पण नाही, इथे तर खूप जोरने तयारी चालू आहे आणि तिथे सायना काय करते आहे, तिची तयारी कशी चालली आहे। तो म्हणाला, अरे काय सांगू तुला, तू सकाळपासून तिचे पार्लर आणि माहित नाही काय करते आहे। मग मी म्हणालो की इथे पण तसेच सर्व चालू आहे। मग मी म्हणालो की ठीक आहे, पाहूया आता काय होते ते आणि चाल आता आपण भेटू 9 वाजता। समोरने म्हणले ओके भाऊ ठीक आहे बाय आणि मग मी माझा फोन कट करून टाकला होता। आता रात्र जवळ आली होती आणि आम्ही आमचे घेऊन जायचे सर्व सामान आतमध्ये ठेवले होते आणि नैनाने तेव्हा 1 पीस घातले होते जे एकदम नवीन घेतलेले होते आणि तिला पाहून माझा तर लंड एकदम उभा झाला होता। ती एकदम मस्त वाटत होती। मित्रांनो, मला असे वाटत होते की तिला पकडतो आणि तिला ठोकणे चालू करून टाकतो। मग आम्ही घरातून बाहेर पडलो आणि मग आम्ही तिथे 15 मिनिट मध्ये पोचलो होतो।
मग आमचे भेटणे आणि गळा भेट वगैरे झाले आणि मी साईनाला पण हक केली होती. मग आम्ही आतमध्ये आलो आणि आमचे बोलणे सुरू झाले होते. साईनाने पण वन पीस घातले होते आणि बहुतेक त्या दोघांनी एकत्र ठरवले होते आणि त्या दोघी एकदम माल वाटत होत्या. मग आम्ही ड्रिंक घ्यायचे ठरवले होते आणि मला तर वोडका पसंत आहे आणि मी ती काढली. नैनाला तर बियर आवडते आणि तिकडे उलटे होते. समीरला बियर आणि साईनाला माझ्या सारखे वोडका पसंत होती. आम्ही मग एक पेग बनवले आणि मग आम्ही मस्त रोमॅन्टिक गाणे चालू करून टाकले होते आणि मग हळूहळू वातावरण तयार होऊ लागले होते. मी तर काय सांगू तुम्हाला, मी तर साईनाला एकदम पाहत राहिलो होतो. ती खूप हॉट दिसत होती आणि तिचे वन पीस स्लीवलेस आणि बेकलेस सर्व काही होते आणि तिने मस्त कलरची लिपस्टिक केली होती आणि वरून मस्त सेक्सी उंच होती ती. तुम्ही कल्पना करा की कशी वाटत असेल ती. मग आम्ही दोन पेग पिले आणि त्यामुळे आम्ही तसेच वर्तन करीत होतो. आता त्या वोडका गरम होऊ लागली होती आणि मुलींना तर खूप लवकर चढते आणि मी तर बरोबर लिंबू घेत होतो जेणेकरून मी होशमध्ये राहे. मला आता हे वातावरण खराब करायचे नव्हते आणि आता आमचे बसायची जागा बदलू लागली होती. साईना थोडी मस्तीमध्ये होती आणि ती लाईट म्युझिक वर समीरला घेऊन फ्लोअर वर डान्स करायला निघून गेली होती. पण समीर आणि नैना बिजी होते आणि ती पुन्हा परत आली आणि मी म्हणालो की आपण डान्स करायचे का? तर ती म्हणाली की अरे हो का नाही, तो तर असेच एकदम बोर माणूस आहे. आणि मग आम्ही डान्स करू लागलो होतो. मग मी तिच्या कमरेवर माझा एक हात ठेवला आणि तिच्या पोटावर ठेवला आणि तिच्या बरोबर खेळू लागलो होतो. तिला खूप चांगले वाटत होते पण समीर समोर असल्याने ती काही जास्त माझ्या बरोबर करू शकत नव्हती. इतक्यात नैनाने काहीतरी डिमांड केली की मला पिझ्झा खायचा आहे. आता रात्री 10 वाजता पिझ्झा डिलिव्हरी कोठून मिळणार होता म्हणून समीर म्हणाला की मी तुला आणून देतो. पण बहुतेक नैनाला वाटले की मला आवडणार नाही आणि मी तिला म्हणालो की तू पण त्याच्या बरोबर जा आणि मला तर इथे डान्स करायची मजा येते आहे. मग समीरने नैनाला इशारा केला आणि ते खाली जाऊन मग निघून गेले. आता तर मी वाघ बनलो होतो आणि मग मी गेलो आणि एक पेग बनवून आलो होतो आणि तो साईनाला आणून दिला. आता मला माहिती होते की तिने पूर्ण पिला तर ती एकदम फेल होऊन जाणार आहे आणि मग मला पुढचे करायचे काम सोपे होऊन जाईल. तिने थोडे पिले आणि मला दिले आणि ती मस्त होऊ लागली होती. ती माझा बाहोमध्ये होती आणि मी तिला इकडे तिकडेच करत होतो. मग मी तिला म्हणालो की साईना आता तुला चढली आहे, माझ्या जवळ ये. तर ती म्हणाली की नो राहुल, हग मी प्लीज, किस मी. बघ मला समीर एकटी सोडून नैनाला घेऊन गेला आहे. मग मी म्हणालो की तू अजिबात काळजी करू नकोस, ते बरोबर येतील आता थोड्या वेळात, तू शांत हो. ती म्हणू लागली की आता मी शांत होऊ शकत नाही आहे आणि मी म्हणालो की काय? तर ती म्हणाली की तुला माहिती नाही आहे का, तू जे मला इकडे तिकडे हात लावतो आहेस, मला माहिती आहे. मग मी तिला जोराने किस केले आणि तिला 10 मिनिटे किस करत राहिलो होतो. मग मी तिला सगळीकडे किस केले आणि तिच्यावर चावे पण घेतले होते. ती एकदम वेडी झाली होती कारण समीर तसे कधी करत नाही तिच्या बरोबर. समीर निवांत करणारा माणूस होता आणि मी जंगली सारखा आहे. मग मी म्हणालो की आता तुझे कपडे काढ. तर ती लाजली आणि मग तिने तिची पूर्ण ड्रेस एका झटक्यात काढून टाकली. मी म्हणालो की कंडोम कोठे आहे? तर ती म्हणाली की त्याची काय गरज आहे, मूल तर करायचे आहे, ते तुझ्यासारखे होईल आणि काय. मग तिने लाल कलरची ब्रा आणि पेंटी घातली होती आणि मी तिच्यावरून चाटणे चालू करून टाकले आणि तेल चाटत होतो आणि तिला वेड लागत होते आणि तिच्या पुच्चीतून आता खूप प्रमाणात पाणी निघू लागले होते आणि मी ते सर्व पाणी एकदम चाटून गेलो होतो. ती एकदम हैराण झाली होती हे पाहून, कारण तिने असे फक्त ऐकले होते आणि पाहिले होते आणि ती म्हणाली की आज तू मला खरी मजा दिली आहेस.
मग मी म्हणालो की आता तुझे ओपन कर आणि मग तिने ओपन केले आणि मग मी माझा लंड तिच्या पुच्ची मध्ये टाकून दिला होता आणि बहुतेक तिने रेझरने शेव केली होती, त्यामुळे तिचे केस मला खूप जास्त कडक वाटत होते. मी तिला घासले आणि मग तिला ठोकायला सुरुवात करून टाकली होती आणि ती तिच्या तोंडाने मस्त मौन करू लागली होती. आह ओह आह ओह हाह हो एस आह ओह येस बेबी फक मी हार्ड आह ओह फक मी आह. मी तिचे बोलणे ऐकून एकदम हैराण झालो होतो की ही काय बोलते आहे. मग मी तिला म्हणालो की तू असे काय करते आहेस. तर ती म्हणाली की मी काय लहान मुलगी आहे का. मग मी जोर जोराने तिला ठोकू लागलो होतो आणि तिची पुच्ची खूप मस्त होती आणि ती उड्या मारून मारून मला साथ देत होती. आणि मग मी काही वेळाने तिच्या पुच्ची मध्ये माझी पिचकारी टाकून दिली होती आणि ती शांत झाली होती. स्टोरी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा.